या इयत्ता 6वी क वर्गामध्ये एज्युकेशनल इंग्लिश शैक्षणिक साधनाचा वापर करून शिकणार आहोत। इंग्रजी विषय हा सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनाचा वापर केला जातो। त्यामध्ये आजचे जे शैक्षणिक साधन आहे ते पहिलं आहे अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द। सेकंड दुसरा आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, वाक्य रचना। पुढला प्रकार आहे थर्ड पेट एनिमल, पाळीव प्राणी। पुढला आहे वाइल्ड एनिमल, जंगली प्राणी। यामध्ये आपण पहिला प्रकार बघूया अपोजिट वर्ड्स। आता अपोजिट वर्ड्स जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला प्रथमतः बघायचं बघा, पहिला आहे कम। कोणता आहे? कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे। पुढला आहे कोल्ड म्हणजे थंड, हॉट म्हणजे गरम। बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे छोटा। क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडा। क्लोज म्हणजे बंद, ओपन म्हणजे उघडणे। अशा पद्धतीने आपल्याकडे जवळजवळ 30 शब्द यामध्ये आहेत या बॉक्स मध्ये। पुढला जो प्रकार आहे वाक्य रचना कशी बनवायची, त्यामध्ये इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कर्ता क्रियापद कर्म अशी रचना असते। त्या पद्धतीने आपल्याला शब्द निवडायचे आहेत। पहिला जो आहे उदाहरण सी इज आहे, सी इज माय फ्रेंड। त्यामध्ये आय च्या पुढे इज येत नसतो, म्हणून आपल्याला शब्दाचा बदल करायचा आहे। आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे। पुढला जो प्रकार आहे इट च्या पुढे एम येत नाही, म्हणून इट इज अ लायन। पुढला आहे यू च्या पुढे इज येत नाही, यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस। या पद्धतीने आपण वाक्य रचना तयार करू शकतो। पुढला जो प्रकार आहे वाइल्ड एनिमल। वाइल्ड एनिमल म्हणजे जंगली प्राणी। आणि पुढला जो प्रकार त्याच्यानंतरचं पाठीमागची बाजू म्हटली तर पेट एनिमल, पाळीव प्राणी। आता दिलेल्यामध्ये हे सर्व आपल्याला एका बाजूने वाइल्ड एनिमल आहे आणि एका बाजूने आपल्याला पाळीव प्राणी आहे। आता त्यामुळे वाइल्ड एनिमल म्हटलं तर वुल्फ, लांडगा। दुसरी बाजू जर म्हटलं पेट एनिमल मध्ये गाढव, आपण त्याला डॉंकी असं म्हणू शकतो। पुढला एक प्रकार आहे पेट एनिमल, आपण मांजर म्हणजे कॅट हा शब्द वापरतो। पुढला वाइल्ड एनिमल मध्ये जिराफ हा शब्द वापरू शकतो चित्रासहित। अशा पद्धतीने आपण शैक्षणिक साधनांचा वापर करून प्राण्यांची नावं माहिती करू शकतो। अशा पद्धतीने आज शैक्षणिक साधनांचा वापर करून आपण इंग्रजी हा विषय अध्यापन केलेला आहे। धन्यवाद।